MS24 मराठी न्यूज, निर्भीड बातम्यांचा मराठी आवाज. केंद्रात नरेंद्र आणि शिक्षण खात्यात सदाभाऊ नरेंद्र जोशीमेव बदल शिक्षण खात्याच्या दिल्लीत मंत्र्यांच्या मध्ये जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा अपमान करणाऱ्या सदाभाऊंच्या वक्तव्याचा महाराष्ट्र संघर्ष समिती जाहीर निषेध करत आहे. जंतर मंतर येथे शिक्षण, रोजगार, संविधानिक हक्क आणि लोकशाहीच्या संरक्षणासाठी शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्यांना, विद्यार्थ्यांना आतंकवादी ठरवणाऱ्या सदाभाऊ खोत यांचा आम्ही तीव्र शब्दात जाहीर निषेध करतो. विद्यार्थ्यांच्या हातात वह्या, पुस्तके आणि भारतीय संविधानाची प्रत असताना त्यांना दहशतवादी संबोधने किंवा आतंकवादी म्हणणे हा केवळ विद्यार्थ्यांचा नव्हे तर देशातील शिक्षण व्यवस्था, लोकशाही आणि संविधानाचा अपमान आहे. लोकशाहीमध्ये शांततापूर्ण आंदोलन करणे हा प्रत्येक नागरिकांच्या मूलभूत अधिकार असून त्याला गुन्हेगारी आणि दहशतवादाची उपमा देणे अत्यंत निषेधार्थ आहे. सत्तेच्या मस्तीत भान सुटलेल्या काही नेत्यांच्याकडून जनतेच्या प्रश्नावर उत्तर देण्याऐवजी आंदोलनकर्त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. विद्यार्थ्यांच्या न्याय मागण्यावर चर्चा करण्याऐवजी त्यांच्यावर निराधार आरोप करणे हे लोकशाही विरोधी आणि असंविधानिक आहे. महाराष्ट्र संघर्ष समिती विद्यार्थ्यांच्या शांततापूर्ण आणि संविधानिक आंदोलनाच्या पाठीशी ठाम उभी असून विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा कोणताही प्रयत्न यशस्वी होऊ दिला जाणार नाही. लोकशाही, संविधान आणि विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या संरक्षणासाठी महाराष्ट्र संघर्ष समिती ही सातत्याने संघर्ष करेल. धन्यवाद.